नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच शुभ रांगोळी, कारण आपण 3 रांगोळ्या शिकणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा. खूपच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या आहेत. 3 ते 1 डॉटने मी त्रिकोण काढून हे बघा, एक मोठी रेष, त्याच्यापेक्षा छोटी आणि अजून छोटी रेष, अशा पद्धतीने आपण रेषा इकडंही त्याच पद्धतीने ओढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. सेम त्या पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे. ज्याला अगदी रांगोळ्या येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणला आहे. छोट्या छोट्या 3 रांगोळ्या आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कळेल. अशा पद्धतीने बघा आपण रेषा जोडून घ्यायच्या आहेत. वरच्या भागाला यालाही त्रिकोणमध्ये इथंही आपल्याला मध्ये जोडून घ्यायचे आहेत. नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की येईल. आणि शुभात शुभ रांगोळी तुम्हीही नक्की काढा. ही रांगोळी शुभ दिवशी अशा पद्धतीने बघा रेषा ओढून घेणार आहे, ज्या आपण वरून खाली आपल्याला मध्ये गोल करून घ्यायचे आहे. आणि मुठीने मी कलर टाकून घेते, लाल कलर. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बोटाने थोडं गोल करून घ्यायचे. लाल कलर डॉट व्यवस्थित यालाही व्यवस्थित गोल करून घ्यायचे. कोणालाही येईल अशा 3 रांगोळ्या आहेत. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. युजफुल व्हिडिओ आहे. व्हिडिओ सोडून जाऊ नका. आपण मध्ये कलर टाकून घेणार आहोत, विरुद्ध कलर. अशा पद्धतीने मध्येही आपल्याला थोडं गोल करून घ्यायचं आहे आणि थोडासा पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. सगळ्यात सोपी पद्धत मुठीने डॉट टाकायचा. हाही व्हिडिओ आहे माझ्या शिकवण्याचा, नक्की पहा. याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे, विरुद्ध कलर. इथंही आपल्याला 2 डॉट टाकून घ्यायचे आहे मुठीने. सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट पाडायची. नक्की ट्राय करा. तोही व्हिडिओ आहे. इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे, जेल रंगोली. नक्की पहा. अशा पद्धतीने बघा यालाही आपण गोल करून घेणार आहोत, थोडं एका बोटाने व्यवस्थित. मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. इथंही आपण कलर टाकून घेणार आहोत. पहिला डॉटला लाल कलर, वरच्या डॉटला आपण पिवळा कलर टाकणार आहोत. इथं छोटे छोटे आपण चुटकीने डॉट पाडून घेणार आहोत. शुभ दिवशी नक्की काढा ही शुभ रांगोळी. मध्ये आपल्याला लाल कलर थोडा टाकून घ्यायचा आहे, तिघ बाजूला. आपल्याला इकडं थोडा आणि थोडा आजूबाजूला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे, अधिक सुंदर आणि सुंदर दिसण्यासाठी. हे बघा दुसरी रांगोळी, लक्ष्मीची पावलं. खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी काढा शुभ ही रांगोळी. बघू शकता 3 ते 3 डॉटने मी शुभ रांगोळी अशी काढते, शुभ पावलं. नक्कीच तुम्ही ट्राय करा. इझिली कोणीही काढू शकेल अशी इझिली मी व्हिडिओ आणते. नक्की ट्राय करा. इथं चुटकीने आपल्याला 5 डॉट पाडून घ्यायचे. एक मोठा, त्याच्यापेक्षा छोटा, अजून छोटा,
अजून छोटा आणि छोटा अशा पद्धतीने बोटाने थोडं पंच करायचं, वरती सरकवायचं थोडं. इथंही मोठा, नंतर छोटा, त्यापेक्षा छोटा, छोटा आणि अजून छोटा. बोटाने आपल्याला सरकवायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे बघा मी गायत्री यंत्राचा साचा घेतला आहे, त्याला आपण फिरवून घ्यायचा आहे मस्त मध्ये. शुभ यंत्र साचा मी घेऊन फिरवून घेतला आहे अशा पद्धतीने. इथं कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला, लाल कलर. इथं हिरवा सॉरी इथं आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथंही लाल कलर टाकून घेणार आहोत आपण. नक्कीच शुभ दिवशी, दिवाळीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी तुम्ही काढू शकता शुभ पावलं. खूपच शुभ रांगोळी आहे. आपल्या घरी एकदा तरी काढा तुम्ही, देवाऱ्यासमोर किंवा दारात. हे बघा 4 डॉट आणि मध्ये 1 डॉट असे आपल्याला सुंदर असं दिसण्यासाठी डॉट टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. इथेही आपण कलर टाकून घेणार आहोत, लाल कलर. इथेही आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे शुभ म्हणून. मी छाप्याने बघा, छाप्याची डब्बीने 4 डॉट, नंतर 3 डॉट, नंतर 1 डॉट असं पाडून घेतलं आहे आजूबाजूला डिझाईन म्हणून. नक्की ट्राय करा तुम्ही. ही आपली दुसरी रांगोळी झाली. आता आपण तिसरी रांगोळी बघणार आहोत अशा पद्धतीने. इथंही आपल्याला 2 आणि 1 डॉट पाडून घ्यायचा आहे. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली. आता आपण तिसरी रांगोळी काढूया. सरळ रेस, अजून एक त्याच्यापेक्षा छोटी, अजून त्याच्यापेक्षा छोटी. आणि मी फेमिकॉलच्या बॉटलने डिझाईन काढून घ्यायची आपल्याला अशी गोल व्यवस्थित. मी फेमिकॉलची बॉटल घेतली आहे, तिला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. आणि वरचा टोक थोडा कट केला आहे मी पॉइंट. किती सुंदर अशी आपली फेमिकॉलच्या बॉटलने डिझाईन तयार करतोय, बघू शकता तुम्ही. नक्कीच ट्राय करा. युजफुल बॉटल आहे. आपल्याला फक्त बॉटल स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे, रांगोळी गाळून भरायची आहे आणि वरचा टोक कट करायचा आहे. इझिली डॉटही पाडू शकता. नक्कीच ट्राय करा. कुठलीही डिझाईन तुम्ही काढू शकता. मिनी बोटाने बघा पंच करून. इथंही आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे, बोटाने पंच करून आजूबाजू डॉट पाडून घ्यायचा आहे गोल आकारात. मध्ये आपल्याला डॉट सरकवत जायचे अशा पद्धतीने, म्हणजे सुंदर अशी डिझाईन तयार होते, बघू शकता तुम्ही. इथंही आपल्याला अशा पद्धतीने 4 डॉट पाडून घ्यायचे. इथंही 4 डॉट पाडून घ्यायचे. बोटाने वरती सरकत जायचं आपल्याला अशा पद्धतीने, म्हणजे डिझाईन तयार होते. फक्त आपल्याला बोटाने, एका बोटाने सरकत जायचे. इथंही आपण डॉट पाडून घेणार आहोत. त्यालाही आपण सरकवून घेणार आहोत. छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे चुटकीने मध्ये. इथेही 1 डॉट पाडून घ्यायचा आहे आपल्याला. आणि बोटाने गोल करून चुटकीने आजूबाजू छोटे छोटे थेंब ठेवत छोटे छोटे टिपके ठेवत जायचे आपल्याला अशा पद्धतीने.
बोटाने थोडं थोडं वरती सरकत जायचे, म्हणजे फुलाचा आकार येतो त्याला. अशा पद्धतीने आपल्याला कलर टाकून घ्यायचे. जिथं जिथं गोल आकार आहे तिथं बोटाने थोडं गोल करून घ्यायचे. विरुद्ध कलरही टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. आणि कमेंट करायला विसरू नका. ज्याने माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. हे बघा, इथंही छोटे छोटे 2-2 डॉट पाडून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने नक्की तुम्ही हे ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. शुभ दिवशी काढा ह्या 3 शुभ रांगोळ्या. मी छोट्या छोट्या 3 रांगोळ्या काढल्या आहे. खूपच शुभ रांगोळ्या आहे.